आपल्या डेअरी फार्ममधले असलेले प्रत्येक जनावर एका टायमाला एक पोतं लागतं. पोतं फोडले की घालून बाजूला. नमस्कार, मला आनंद सांगताय आता 40 आमच्या घेऊन आहे. 40 40चा फॉर्म्युला येऊ. 60% वैरण वल्यावरणीमध्ये ऊस आणि हत्ती घास आहे. 40% वायुवरण म्हणजे सावाची कडबा कुठे आहे हे बघू शकताय तुम्ही. सावाची कडबा कुठे आहे हा आहे 40चा फॉर्म्युला. 60% वली वैरण, 40% वायुवरण. 7% वल्यावरणीमध्ये ऊस आणि हत्ती घास आहे. वायुवरणीमध्ये सावाची कडबा कुठे आहे आपल्याला बहुत एका टायमाला लागते. शेतकरी मित्रांनो हा आहे 60% आणि 40%चा फॉर्म्युला. 7% ओली वैरण आहे. ओल्या वैरणीमध्ये ऊस आणि हत्ती घास आहे. आणि 40% वायू वैरण. वाया वैरणीमध्ये कडबाकुट्टी आहे. सावाची क्वालिटी आहे. एका टायमाला 50 किलोचा एक भोत आहे वायावरणीमध्ये. आणि वल्यावरणीमध्ये ऊस आणि हत्ती घास आहे. डेअरी फार्ममधल्या टॉप क्वालिटीच्या गायींच्यासाठी टॉप क्वालिटीची वैरण द्यायला लागते. त्याशिवाय चालत नाही. टॉप क्वालिटीची वैरण आणि टॉप क्वालिटीची खाद्य जर दिली आपण जनावरांची तब्येत चांगली राहते. दूध देण्याची क्षमता वाढते. माझा तक्रार काय राहत नाही. जनावर जाणार देणार दूध देणार. आपण जर गायींचं पोट भरलं तर 100% गाय आपल्याला चांगला इन्कम देणार. आपलं पोट भरलं. धन्यवाद. असं द्यायला लागते खायला. असं दान प्राप्ती आपला त्याशिवाय चालेल ना. नाच करतो काय शेतकरी एका टायमाला एक काय सकाळी एक संध्याकाळी एक. नाच करतो काय असं खायला घालायला लागतंय. ब्रँडेड गायींच्यासाठी ब्रँडेड वैरण खायला घालायला लागते. आपला विषय नाच करतो काय असं द्यायला लागते जनावरांनी खायला. त्याशिवाय चालत नाही. परफेक्ट नियोजन करीत कार्यक्रम करावा लागतो. त्याशिवाय चालत नसते. ब्रँडेड गायींच्यासाठी ब्रँडेड नियोजन करावं लागते. आपला विषय